नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करतो। तिला लाल साडीने सजवतात, कारण लाल रंग हा धैर्य, पराक्रम, ऊर्जा आणि भक्त संरक्षणाचे प्रतीक आहे। आज आपण यांची कथा जाणून घेणार आहोत। तर झालं असं की एका रात्री नारद मुनी तिच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तिला स्मरण करून दिलं की तिच्या मागील जन्मी ती महादेवांची अर्धांगिनी होती आणि या जन्मातही जर तिला शिवपती म्हणून प्राप्त करायचे असतील तर तिला कठोर तप करावं लागेल। यानंतर पार्वतीने बालवयापासून महादेवांची तपस्या सुरू केली आणि हजारो वर्ष ती सर्व त्याग करून शिवध्यानात लीन राहिली। तिच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर वृद्धाच्या रूपात समोर आले। त्यांनी महादेवांचा अपमान करून पार्वतीची श्रद्धा डळमळीत करण्याचा प्रयत्न केला, परंतु पार्वतीने त्यांना चुकीचा ठरवलं आणि म्हणाली, शिवच माझं सर्वस्व आहे। हे ऐकताच महादेव त्यांच्या खऱ्या रूपात प्रकट झाले। त्यांनी पार्वतीचं तप स्वीकारून तिच्याशी विवाह केला। तिच्या या महान तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी हे नाव प्राप्त झालं। हातात कमंडल आणि जपमाळ घेऊन ती आत्मनियंत्रण आणि अखंड भक्तीचं अद्वितीय प्रतीक आहे।